नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर. आज आपण प्रोसेस अकाउंटवरचा पुढचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपणाला वाचून दाखवतो. इन अ मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न द आउटपुट ऑफ प्रोसेस ए इज ट्रान्सफर्ड टू प्रोसेस बी. इट हॅज बीन द experience that normal wastage in process A is 5% of the units entering the process, and in process B 10% of the units entering the process. The scrap value of normal wastage is ₹20 per unit in each process. The expenses incurred were as follows: process A, process B. Materials 10,000, 11,000. Wages 10,000, 8,800. Manufacturing expenses 4,500, 3,600. In process A, 1,000 units were entered at the cost of ₹5,000. The output of process A is 900 units and process B 750 units. There were no stock or work in progress in any process. Prepare process account. तर पहा, अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. तर यामध्ये दोन प्रोसेस आहेत. तर पहिल्या प्रोसेसमधून तयार झालेला माल हा दुसऱ्या प्रोसेसला पाठवला जाईल. प्रोसेसचं नाव आहे ए आणि बी. ए प्रोसेसमध्ये 5% मागील अनुभवाच्या आधारे 5% नॉर्मल वेस्टेज होईल अशी अपेक्षा आहे, आणि प्रोसेस बीमध्ये 10% नॉर्मल वेस्टेज होईल अशी अपेक्षा आहे. जे काही नॉर्मल वेस्टेज होणार आहे ते स्क्रॅप म्हणून त्या ठिकाणी विकलं जाणार आहे ₹20 प्रति युनिटप्रमाणे, आणि प्रत्येक प्रोसेसचा खर्च या ठिकाणी दिलेला आहे. मटेरियल, वेजेस, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. इन प्रोसेस ए 1,000 units were entered. Unit introduced. तर आता काय करा, आपण सोल्युशनला सुरुवात करूया. या ठिकाणी लिहितो मी प्रोसेस 1A मध्ये युनिट इंट्रोड्यूस्ड. युनिट्स इंट्रोड्यूस्ड. किती युनिट टाकलेले आहेत? 1,000. त्याची कॉस्ट किती आहे? 5,000. त्यानंतर मटेरियल्स वापरलेलं आहे पहा 10,000चा. मटेरियल्स 10,000. टू वेजेस 10,000. त्यानंतर टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस 4,500. अशा पद्धतीने डेबिट साईडला आपण हे खर्च लिहून घेतले. आता आपणाला उर्वरित जे नोंदी आहेत त्या क्रेडिट साईडला या ठिकाणी करावयाच्या आहेत. त्या अशा. तर पहा, पहिल्या प्रोसेसमध्ये 5% लॉस इन वेट आहे. तर या ठिकाणी घ्या नॉर्मल वेस्टेज आहे. नॉर्मल वेस्टेज 5% बाय नॉर्मल वेस्टेज 5% ऑफ 1,000 units at the rate of ₹20 per unit. तर 1,000 युनिटच्या 5% युनिट त्या ठिकाणी वेस्ट होणार आहेत, नॉर्मल वेस्ट अपेक्षित. तर किती होईल ते? 50 युनिट वेस्ट होतील. आलं लक्षात? आता हे वेस्ट झालेले युनिट सोल्ड केलेले आहेत ₹20 प्रमाणे. तर याची किती मिळतील? ₹1,000. 50 युनिट हे नॉर्मल वेस्टेज आहे. अपेक्षित
त्या ठिकाणी व्यय क्षप्य त्याला म्हणता येईल. तर अपेक्षित क्षप्य हे 5% आहे, जेवढे युनिट आपण त्या प्रोसेसमध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत त्याच्या. तर 1000 युनिट आपण इंट्रोड्यूस केले, त्याच्या 5% म्हणजे 50 युनिट नॉर्मल वेस्टेज आहे. आणि हे नॉर्मल वेस्टेज 20 रुपये प्रति युनिटप्रमाणे विकलेलं आहे, म्हणून आपणाला 1000 रुपये या ठिकाणी त्यापासून उत्पन्न झालेलं आहे. आता बाकी काही सांगितलेलं नाही. ह्या प्रोसेसमधून किती उत्पादन झालं आहे ते सांगितलं आहे. द आउटपुट ऑफ प्रोसेस ए इज 900 युनिट. तर या ठिकाणी थोडी जागा सोडा आणि खाली लिहा बाय प्रोसेस बी अकाउंट. आता हे बी अकाउंट का लिहिलं आहे, कारण याच्यातून जे उत्पादन होईल ते आपल्याला प्रोसेस बीला ट्रान्सफर करायचं आहे, म्हणून प्रोसेस बी अकाउंट किती युनिट उत्पादित झालेत, 900 युनिट. बरं का, 900 युनिट उत्पादित झाले. तर आता बाकी आपल्याकडे काही माहिती उपलब्ध नाही. आता बेरीज करा ह्याची. हे 1000 युनिट आणि 10 10 20 5 25 4 29,500 याची बेरीज येईल म्हणजे अमाऊंट कॉलमची. तर हे युनिट कॉलमची बेरीज 1000 या ठिकाणी लिहा आणि अमाऊंट कॉलमची बेरीज इथे लिहा 29,500. आता आपणाला बॅलन्सिंग करायचं आहे. तर पहा, आपण ह्या प्रोसेसमध्ये 1000 युनिट इंट्रोड्यूस केलेली आहेत, बरोबर आहे. त्याच्यातून वेस्ट किती गेले, नॉर्मल वेस्ट 50 युनिट मायनस करा. तर आपलं नॉर्मल आउटपुट किती व्हायला पाहिजे, 950 युनिट. 1000 मधून 50 युनिट वेस्टमध्ये गेले, तर 950 युनिट आपले त्या ठिकाणी उत्पादित व्हायला पाहिजे होते. परंतु ॲक्च्युअली उत्पादन किती झालेलं आहे, 900 युनिटचं झालेलं आहे. म्हणजे या जेवढे युनिट उत्पादित व्हायला पाहिजे होते आणि जेवढे उत्पादित झाले त्याच्यामधला जो फरक आहे तो 50 युनिटचा आहे. म्हणजे 50 युनिट अजून आपले वेस्ट गेलेले आहेत. तर या ठिकाणी लिहा ते 50 युनिट. ह्याला म्हणायचं बाय ॲबनॉर्मल वेस्टेज अकाउंट. बाय ॲबनॉर्मल वेस्टेज अकाउंट 50 युनिट. आता ह्या 50 युनिटची कॉस्ट आपणाला माहिती आहे का, नाही. कारण ह्या 50 युनिटची कॉस्ट आपणाला माहिती होती. 20 रुपये प्रति युनिटप्रमाणे आपण 1000 रुपये कॉस्ट काढलेली आहे. पण आता हे अपेक्षेपेक्षा अजून जास्त 50 युनिट वेस्ट गेलेले आहेत. त्या ॲबनॉर्मल वेस्टेजचं व्हॅल्यू काय आहे ते आपणाला माहिती नाही. तर ते व्हॅल्यू आपणाला या ठिकाणी काढावं लागेल. तर पहा, हे 1000 युनिट इंट्रोड्यूस केलेत. टोटल युनिट 1000. तर टोटल कॉस्ट किती आहे, 29,500. इथं लिहा 29,500. आता हे नॉर्मल वेस्टेज 50 युनिट आहे. ह्या 50 युनिटची कॉस्ट किती आहे, 1000. ते 1000 याच्यातून मायनस करा. आलं लक्षात. जसं 1000तून 50 मायनस केले 950 आले, तसं 29,500 मधून 1000 मायनस करा, इथं आले 28,500. म्हणजे आता 950 युनिटची कॉस्ट किती आहे, 28,500 आहे. परंतु आता या ठिकाणी 50 युनिटची कॉस्ट किती आहे ती आपल्याला काढायची. तर आता पहा, मी या ठिकाणी त्रिराशी मांडतो. 950 युनिटची कॉस्ट किती, 950 युनिटची कॉस्ट 28,500 रुपये. तर ह्या 900 युनिटची कॉस्ट किती ती आता आपल्याला काढायचं आहे. तर पहा, हे 900 ह्याला भागिले 950, ह्याला गुणिले 28,500. 28,500. तर याची जर कॉस्ट आपण काढली तर ती कॉस्ट किती येईल, बरोबर आहे, ती कॉस्ट येईल
ती कॉस्ट येईल पहा 27,000. 27,000 येईल. म्हणजे 900 युनिट उत्पादित करण्यासाठी 27,000 रुपये खर्च आला. तर आता ह्या 28,500तून 27,000 गेले तर किती राहतील इथं? 1,500. म्हणजे ॲबनॉर्मल वेस्टेज म्हणून जे 50 युनिट वेस्ट झालेले आहेत जास्तीचे, त्याची कॉस्ट किती आहे? 1,500 रुपये आहे. आलं लक्षात? आणि ह्या 900 युनिटची कॉस्ट किती आहे? इथं 900 युनिटच्या समोरच दिलेली आहे पहा, 27,000. ते 27,000. आलं लक्षात? तर आता हे आउटपुट ट्रान्सफर करायचं आहे आपल्याला. आउटपुट ट्रान्सफर ॲट द रेट ऑफ रुपीज किती येईल? ते 3 रुपये पर युनिट. तर अशा पद्धतीने प्रोसेस ए बद्दलची जी माहिती आहे ती माहिती आणि त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन या ठिकाणी पूर्ण होते. तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करणं आवश्यक आहे. त्यानंतर आता प्रोसेस बी. प्रोसेस बीमध्ये ओपनिंग स्टॉक वगैरे नाही, त्यामुळे काय करा, टू प्रोसेस ए अकाउंट असं लिहा आणि कंसात लिहा आउटपुट ट्रान्सफर. किती? हे 900 युनिट. त्याची कॉस्ट किती आहे? 27,000. अशा पद्धतीनं आपण हे ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आता प्रोसेस बी मधलं मटेरियल टू मटेरियल्स 11,000. त्यानंतर वेजेस आहे पहा 8,800. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 3,600. अशा पद्धतीने आपण प्रोसेस बीचे जे खर्च आहेत ते डेबिट साईडला लिहून घेतलेले आहेत. आता क्रेडिट साईडला बाय नॉर्मल वेस्टेज अकाउंट. नॉर्मल वेस्टेज 5%. इथं सुद्धा नॉर्मल वेस्टेज 5% आहे. प्रोसेस बीमध्ये 10% आहे. प्रोसेस बी 10% ऑफ द युनिट्स एंटरिंग. ह्याला काय करा, 10% करा. 10% नॉर्मल वेस्टेज आहे. युनिट एंटरिंग 10% ऑफ 900 युनिट्स सोल्ड ॲट द रेट ऑफ रुपीज 20 पर युनिट. 900 युनिट ह्या प्रोसेसमध्ये आपण इंट्रोड्यूस केले. त्याच्या 10% म्हणजे किती युनिट होतील? हे 90 युनिट. आणि हे 20 रुपयेप्रमाणे विकलेले आहेत. तर हे 2,0 9 दोन्ही 18 1800 रुपये वसूल झालेले आहेत. आलं लक्षात? त्यानंतर ह्या प्रोसेसमध्ये किती उत्पादन झालं आहे तर तिथं दिलं आहे पहा, द आउटपुट ऑफ प्रोसेस ए 900 युनिट्स अँड प्रोसेस बी 750 युनिट्स. आता ह्या प्रोसेसमध्ये 750 युनिट उत्पादित झालेली आहेत. आता प्रोसेस बी नंतर तिसरी प्रोसेस नाही, म्हणून आता काय करा, या ठिकाणी थोडी जागा खाली इथं ठेवा आणि खाली लिहा बाय फिनिश्ड स्टॉक अकाउंट. फिनिश्ड स्टॉक अकाउंट 750 युनिटचं उत्पादन झालं आहे ह्या प्रोसेसमध्ये. आता 750 युनिटचं उत्पादन झालं आहे तर याचं बॅलन्सिंग करून अजून काही वेस्ट झालेलं आहे का ते आपल्याला काढावं लागेल. आता बॅलन्सिंग करूया याचं. हे 900 युनिट, याची बेरीज करा. 8 आणि 6 14ला 4, चाला 1 8 9 9 8 17 आणि 3 20ला 0, 4 2 2 4 आणि 1 5. 50,400 रुपये बेरीज आली पहा. हे 900 युनिट
आणि 50,400 टोटल कॉस्ट. तर आता या ठिकाणी मी हे बदलतो. तर पहा 900 युनिट आलं लक्षात. तर वेस्ट गेलेले आहेत 90 आणि उत्पादित झाले 750. तर आता टोटल युनिट आपण इथं किती इंट्रोड्यूस केलेत? 900 युनिट. आणि याची टोटल कॉस्ट किती आहे? 50,400 रुपये. त्यानंतर याच्यातून हे नॉर्मल वेस्ट मायनस करा. नॉर्मल वेस्ट 10%, इथं 10% करा. आता 10% म्हणजे हे 90 युनिट आणि त्याची कॉस्ट किती आहे? 1,800. याच्यातून मायनस करा. 0 14तून 8 गेले 6, हातचा आला 1, 10तून 2 गेले 8, हातचा आला 1, 48,600. 0 10तून 9 गेला 1, चला 1, 810. तर नॉर्मल आउटपुट 810 व्हायला पाहिजे. पहा 900 युनिट आपण इंट्रोड्यूस केलेत, त्यापैकी 90 युनिट हे नॉर्मल वेस्ट झालं, तर 810 युनिट त्या ठिकाणी उत्पादित व्हायला पाहिजे होते. परंतु ॲक्च्युअली किती झालेत? 750 युनिट. आलं लक्षात. हे 750 युनिट याच्यातून मायनस करा. हे 0 11तून 5 गेले 6, हातचा आला 8, म्हणजे 60 युनिट अजून आपले एक्स्ट्रा या ठिकाणी वेस्ट गेलेले आहेत. तर त्याला काय म्हणायचं? ॲबनॉर्मल वेस्टेज अकाउंट. ॲबनॉर्मल वेस्टेज अकाउंट 60 युनिट. तर आता याची कॉस्ट आपणाला माहिती नाही. पहा 60 युनिटची कॉस्ट माहिती नाही, तर आपणाला ती कॉस्ट काढण्यासाठी ह्या तक्त्याचा उपयोग करावा लागेल. तर पहा नॉर्मल आउटपुट 810 युनिट आहे, त्याची कॉस्ट आहे 48,600 रुपये. आलं लक्षात. 48,600. तर 810 युनिट ची कॉस्ट आहे 48,600. तर 750 युनिटची कॉस्ट किती? तर हे 750 भागिले 810 गुणिले 48,600 गुणिले 48,600. तर याचा गुणाकार भागाकार जर केला तर याची कॉस्ट किती येईल? 45,000. 45,000. तर ही कॉस्ट अशी येणार आहे 750 भागिले 810 गुणिले 48,600 बरोबर आहे 45,000. हे 45,000 रुपये आलेले आहेत. मग 750 युनिटची कॉस्ट किती झाली? 45,000 युनिट. आता ह्या 48,600 मधून 45,000 गेले तर इथे किती राहतील? 3,600. तर ह्या 60 युनिटची कॉस्ट किती आहे? 3,600 रुपये आहे. आणि 750 युनिटची कॉस्ट किती आहे? 45,000. हे 45,000. तर पहा 750 युनिट ह्या प्रोसेसमधून तयार झालेले आहेत आणि हे युनिट ट्रान्सफर करायचे आहेत आपणाला. म्हणून इथे लिहा आउटपुट ट्रान्सफर ॲट द रेट ऑफ रुपीज. $45,000 भागिले 750 तर किती रुपये येईल? प्रति युनिट 60 रुपये. 60 रुपये पर युनिट. आणि सॉरी या ठिकाणी 30 रुपये येईल. 30 रुपये या ठिकाणी, 30 रुपये या ठिकाणी, 60 रुपये. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो.
काही अडचण असेल तर विचारा.